मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बैठकीत झापल्याची माहिती समोर आली आहे। सोमवारी संध्याकाळी मुंबईतील भाजप नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत चक्क महापौर ऋतू तावडे आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली। यानंतर आमदार अमित साटम यांनी महापौर ऋतू तावडेंना खडसावल्याची माहिती समोर आली आहे। जेव्हापासून मुंबई महापालिका भाजप जिंकले आहे आणि ऋतू तावडे महापौर झाले आहेत तेव्हापासून ऋतू तावडे रोज नवीन वादात अडकत आहेत। कधी नगरसेवकांना 25 लाखांची गाडी हवी असते, तर कधी ऋतू तावडे चक्क त्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांची तरतूद करतात, तर कधी स्वतःच्या महापौर बंगल्यासाठी कोटींचा निधी खर्च केला जातो। मध्यंतरी जेव्हा मुंबईत अवकाळी पाऊस झाला तेव्हा यात ऋतू तावडेंचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले। यात एकदा मुंबईची पाहणी करताना चक्क महापौरांसमोरच महापालिकेचाच अधिकारी मॅनहोलमध्ये पडला होता, तर झाडे पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला होता। त्यावेळी या सर्व घटनांचं खापर चक्क महापालिका आयुक्तांवरती फोडण्यात आलं होतं। काही दिवसांपूर्वी ऋतू तावडेंनी एका बुडीत क्लास चालकाला चक्क शिक्षण सल्लागार नेमलं होतं। या सर्व घटनांवरून ऋतू तावडे प्रचंड ट्रोल झाल्या। त्यानंतर त्यांनी या टीकेवरून चक्क आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर टीका केली। आता याच महापौर ऋतू तावडेंना या सर्व कारणांवरून आमदार अमित साटम यांनी बेकार झापल्याचं समोर आलंय। एवढंच नाही तर ऋतू तावडेंची मुंबई शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यासोबत खडाजंगी झाली। नक्की काय घडलं बैठकीत? अमित साटम यांनी कशामुळे ऋतू तावडेंना झापलंय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। साधारण 6 महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक झाली। ही निवडणूक ऐतिहासिक ठरली। यात 30 वर्षांपासून असलेली मुंबईवरची शिवसेनेची सत्ता खालसा झाली। भाजपने तब्बल 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला। सत्ता आल्यावर महापौर पदासाठी प्रचंड रस्सीखेच होती। अनेक अनुभवी आणि मातब्बर नेत्या महापौर पदासाठी इच्छुक होत्या, पण शेवटी ऋतू तावडेंनी बाजी मारली आणि त्या मुंबईच्या महापौर झाल्या। पण महापौर झाल्यापासून क्वचितच असा एखादा दिवस गेला असेल की ऋतू तावडे वादात सापडल्या नाहीत। रोज एका नवीन वादात ऋतू तावडे सापडत आहेत। महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्ष असलेला शिवसेना, उद्धव ठाकरे गट भाजप आणि महापौरांविरोधात प्रचंड आक्रमक राहिला आहे। मध्यंतरी महापौर ऋतू तावडे यांनी असा आदेश काढला होता की पदाधिकाऱ्यांना 25 लाखांची इनोव्हा क्रिस्टा गाडी हवी आहे। सुरुवातीला यासाठी स्कॉर्पिओ गाड्या घेण्यात आल्या होत्या, पण या स्कॉर्पिओ गाड्यांमुळे मान आणि पाठ दुखत असल्याचं कारण सांगत इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची ऑर्डर देण्यात आली होती। पण पुढे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा आदेश रद्द करण्याचे आदेश दिले। त्यानंतर पुन्हा अशी माहिती समोर आली की ऋतू तावडेंनी त्यांच्या महापौर बंगल्यासाठी कोट्यवधींची तरतूद केली। यावरूनही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती। आणि आताच साधारण 2 ते 3 दिवसांपूर्वी बातमी आली होती की ऋतू तावडेंनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चक्क 25 लाखांची तरतूद केली आहे। या सर्व घटनांवरून विरोधी पक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे गटानं भाजपच्या कारभारावर प्रचंड टीका केली। पण ही टीका होत असताना भाजपकडून किंवा मुंबईतील भाजप नगरसेवकांनी ऋतू तावडेंवरच्या या टीकेला कोणतंही उत्तर दिलं नाही। यावरूनच त्यांनी आपल्याच पक्षातील काही लोकांवर झारेतले शुक्राचार्य अशी टीका केली। काही दिवसांपूर्वी ऋतू तावडेंनी शिक्षण सल्लागार म्हणून एका बंद पडलेल्या क्लास चालकाच्या मालकाची नियुक्ती केली होती। यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली। याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी असं सांगितलं की महापौरांच्या नावानं पत्र आलं होतं, जे मी पुढं पाठवलं। याच कारणावरून महापौर ऋतू तावडे आणि त्यांच्यात मतभेद झाले। सोमवारी मुंबई भाजप कार्यालयात याच सर्व वादांवर तोडगा काढण्यासाठी सर्व नगरसेवकांची एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती। मुख्य बैठकीपूर्वी आमदार अमित साटम यांनी महापौर ऋतू तावडे, सभागृह नेते गणेश खनकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यासोबत एक बंद दाराआड चर्चा केली। या बैठकीत नगरसेवकांमधील वाढती गटबाजी आणि समन्वयाच्या अभावाबाबत अमित साटम यांनी खनकरांकडे विचारणा केली। मात्र अंतर्गत वाद मिटवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या या बैठकीतच शिक्षण समितीवरील वादग्रस्त नियुक्तीवरून महापौर ऋतू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यात पुन्हा जोरदार खडाजंगी झाली। अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच हा वाद उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वाची मोठी कोंडी झाली। या प्रकारानंतर अमित साटम यांचा संयम सुटला। त्यांनी ऋतू तावडेंच्या कामकाजावर जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच खडसावलं।
साटम यांनी सर्व नगरसेवकांना स्पष्ट शब्दात सुनावलं की आपापसातील स्पर्धा आणि हेवेदावे त्वरित थांबवा, कारण पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कोणतंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. मुंबईकरांनी आपल्याला सत्तेत बसवले ते काम करण्यासाठी, अंतर्गत गटबाजीसाठी नाही. त्यामुळं प्रत्येकानं समन्वयानं काम करावं असा सज्जड दमच साटम यांनी दिला. एकूणच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधील हा वाद आता चव्हाट्यावर आला असून मुंबईच्या राजकीय वर्तुळात या बैठकीची जोरदार चर्चा रंगली आहे. यात त्यांनी ऋतू तावडेंना खडसावल्यानं आता मोठी चर्चा होतीये. तब्बल 30 वर्षानंतर ठाकरेंची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली, पण सत्ता आल्यापासून भाजपच्या महापौरांवर प्रचंड टीका केली जाते. यातही उद्धव ठाकरे गटही त्यांना चांगलंच घेरतोय. त्यामुळे आता ऋतू तावडे सध्या प्रचंड अडचणीत सापडल्यात. आता यावर काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऋतू तावडेंना या सर्व प्रकरणांचा फटका बसेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.